हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे संडे आणि आज मी बनवणार आहे चिकन टिक्का बिर्याणी। तर मी बिर्याणी तर संध्याकाळी बनवणार आहे, पण मी जे मॅरिनेशन करणार आहे ते मॅरिनेशन मी आत्ताच करून ठेवते, कारण की मॅरिनेट केल्याच्या नंतर आपण जवळ 6 ते 7 तास करून ते साईडला ठेवून देऊ, म्हणजे जो आपला जो मसाला आहे तो चिकन मध्ये एकत्र होतो आणि टेस्ट पण खूप छान येते। तर चला, आज आपल्या रेसिपीचा दिवस आहे 13वा आणि आज आपण बनवतो आहे चिकन टिक्का बिर्याणी। चला, नेहमीप्रमाणे लागणारं सर्व साहित्य मी घेतलेलं आहे। मॅरिनेशनसाठी आपण चिकनमध्ये दही, आलं लसूणची पेस्ट, तळलेला कांदा, लाल तिखट, धनेपूड, जिरा पावडर, थोडासा टिक्का मसाला टाकलेला आहे, कॉर्नफ्लावर, मीठ आणि तेल टाकून छान मिक्स केलेलं आहे। तर सकाळी आपण आपलं हे जे चिकन आहे मॅरिनेशनला ठेवलं होतं, आता खूप छान मॅरिनेट झालं आहे आणि आता आपण हे जे चिकन आहे ते तळून घेणार आहोत। इथे बासमती तांदूळ मी 20 मिनिटं भिजवलेला आहे। लागणारं सर्व साहित्य काढून ठेवलेलं आहे। सर्वात आधी आपण आपला एक साईडला राईस शिजवायला ठेवून देऊया। लगेचच आपण चिकनचे पीस आहेत ते फ्राय करून घेणार आहोत आणि चिकनचे पीस तुम्ही बघू शकता आता ते पण रेडी आहेत। एक साईडला जो आपला राईस आहे तो पण झालेला आहे। भातामधलं एक्स्ट्राचं पाणी घालून घेऊया। चिकन आपलं रेडी आहे। तेलामध्ये जिरं टाकून कांदा टाकलेला आहे, आलं लसूणची पेस्ट टाकली, थोडेसे टमाटे टाकलेले आहे आणि पुदिनाही टाकलेला आहे। त्यानंतर आपण लाल मिरची पावडर, धना पावडर, बिर्याणी मसाला, जिरा पावडर टाकून छान मिक्स करून घेऊया। मॅरिनेट केलेला मसाला रेडी थोडासा होता तो पण टाकलेला, थोडंसं दही टाकून छान मिक्स करून वाफ घेतलेली आहे त्याची। झाल्यानंतर आपण तळलेलं चिकन त्याच्यामध्ये सर्व टाकणार आहोत। त्यामध्ये पुदिना, कोथिंबीर टाकलेला आहे, तळलेला कांदाही टाकलेला आहे। लगेच आपण एक भाताचा लेअर देणार आहे आणि आता हे सर्व टाकल्यानंतर मी त्यामध्ये 2 चमचे तूप टाकलेलं आहे। अगदी बारीक गॅसवर आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आहे। बिर्याणी एकदम परफेक्ट झाली आहे। तयार आहे आपली आजची चिकन टिक्का बिर्याणी। भेटूया उद्या नवीन रेसिपी सोबत। बाय।